आज राजमाता जिजाऊ जयंती. जाणून घेऊयात थोडक्यात माहिती. आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अशातच आज राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे. स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज यांच्या पत्नी आणि रयतेचे स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, प्रेरणास्थान गुरु राजमाता जिजाऊ अर्थात जिजाबाई भोसले यांची आज जयंती. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाऊंचे वडील आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालू शकत होत्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज 14 वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली. जहागिरीची जबाबदारी जिजाऊंवर येऊन पडली आणि कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाऊ आणि शिवाजी महाराज पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली. स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजी महाराज यांनी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकताना जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस त्यांनी दिले. अशा या राष्ट्रमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.